तर आपण बघतो बेसिक इंट्रोडक्शन ऑफ अ सिमेंट. सिमेंट काय आहे? सिमेंट आहे बाइंडिंग मटेरियल. बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमध्ये सिमेंट हा खूप इम्पॉर्टंट आहे आणि अपकमिंग कोणत्या पण एक्झाम किंवा आतापर्यंत झालेल्या सगळ्या एक्झाममध्ये सिमेंट खूप इम्पॉर्टंट असलेला आहे. तुम्ही AE कोणत्या पण लेवलची गेट, सिमेंट इज अ व्हेरी बेसिक अँड इम्पॉर्टंट टॉपिक फॉर ऑल इट. सो सिमेंटचं काम काय आहे? मेन बाइंड करायचं, एकमेकांना जोडण्याचं काम कोण करतं? सिमेंट करतं. आता कन्स्ट्रक्शनमध्ये जेव्हा कॉन्क्रीट राहते तर कॉन्क्रीटला जसं आपण बाइंड करते म्हणजे जोडून कोण ठेवते? तर सिमेंट ठेवते. कसलं पण कन्स्ट्रक्शन का नाही असू द्या, समजा एखादी बिल्डिंग आहे किंवा रोड कन्स्ट्रक्शन और ब्रिज कन्स्ट्रक्शन, तर त्यामधल्या सगळ्या मटेरियल्सला कॉन्क्रीटला आपसात बांधून ठेवण्याचं काम कोण करतं? सिमेंट करतं. तर त्यामध्ये काय आहे? म्हणून सिमेंटला काय म्हटलं जातं? बाइंडिंग मटेरियल म्हटलं जातं. आणि बाइंडिंगमध्ये मेन काय आहे? आता जर कोणी कोणासोबत बाइंड करताय, एकमेकासोबत जोडला जात आहे, तर त्याचे दोन टाईप असू शकतात. आणि ते बाइंड कसं करतं? सिमेंट जेव्हा फॉर्म होतं आणि त्याच्यामध्ये जेव्हा वॉटर ॲड केलं जातं, जेव्हा त्याच्यात प्लस वॉटर होतं, तर त्यामध्ये दोन टाईपचे त्यामध्ये रिॲक्शन होऊन त्याला दोन टाईपनी बांधलं जातं. त्या टाईप्सला म्हणतात एकतर कोहेझिव्ह किंवा ॲडहेझिव्ह. तर कोहेझिव्हमध्ये काय होते? सिमेंट जेव्हा आपसात बॉन्ड करतं, स्वतःच्या मटेरियलमध्ये बॉन्ड करतं, तेव्हा त्याला कोहेझिव्ह बोललं जातं. आणि जेव्हा सिमेंट अदर मटेरियलमध्ये, कारण सिमेंटमध्ये ॲल्युमिना आहे, आयरन ऑक्साईड आहे, जेव्हा डिफरंट मटेरियल लाईम आहे, तर तेव्हा डिफरंट मटेरियल्स सोबत जेव्हा तो बॉन्ड करतो त्याला कोहेझिव्ह म्हटलं जातं. आता बघा, जेव्हा सिमेंट काही वर्षानंतर, अगोदरपासून तर सिमेंट नव्हतं ना, तर जेव्हा सिमेंटचं इन्व्हेन्शन झालं नव्हतं तर बिफोर काय केलं जात होतं? लाईम यूज केलं जात होतं ॲज अ बाइंडिंग मटेरियल. आणि मग काय होतं? ते पण काय आहे? सिमेंट लाईम इज अ CaO विच इज कॉल्ड चुना. आपला बेसिक चुना जो असतो त्याला ॲज अ बाइंडिंग मटेरियल यूज केलं जात होतं कन्स्ट्रक्शनमध्ये. आता सिमेंट इज अ मटेरियल विच हॅज अ कोहेझिव्ह अँड ॲडहेझिव्ह प्रॉपर्टी इन द प्रेझेन्स ऑफ वॉटर. जे मी अगोदर सांगितलेलं, जेव्हा सिमेंटमध्ये वॉटर ॲड केलं जातं तेव्हा ते एकतर कोहेझिव्ह होतं, आपसात बॉन्ड करतं, आणि एक आहे डिफरंट इन्ग्रेडियंट्ससोबत बॉन्ड करतं. ते मी सांगेल की कोणकोणते इन्ग्रेडियंट सिमेंटला फॉर्म करण्यासाठी यूज केले जातात. सिमेंट वॉज इन्व्हेंटेड बाय जोसेफ एस्पेडिन. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सिमेंट कोणी इन्व्हेंट केलं होतं? जोसेफ एस्पेडिन ऑफ UK in 1824. And its color resembled to the stone found in Portland, England. So it is called as Portland cement. Cement invent करणारे कोण आहे? जोसेफ एस्पेडिन. It is very important. ते UK चे होते आणि 1824 मध्ये रिसेंबल केलं होतं. आणि त्यातला कलर जो होता तो पोर्टलँड इंग्लंडमधल्या सोबत मॅच करत होता, म्हणून त्याला पोर्टलँड सिमेंट बोललं जातं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट मेन आहे आपण सिव्हिल इंजिनियरसाठी, कोण आहे? फादर ऑफ सिव्हिल इंजिनियर. तर जॉन स्मेटन इज अ कन्सिडर ॲज द फादर ऑफ सिव्हिल इंजिनियर. ओके. आता त्याचप्रमाणे हे तर झालं की जेव्हा जस्ट सिमेंट इंट्रोड्यूस केलं होतं आणि फॉर्म केलं होतं. त्याच्यानंतर आले मिस्टर P. फॅब्रिक जॉन्सन वॉज मॉडर्न इन्व्हेंटर ऑफ अ सिमेंट, वॉज द फर्स्ट इंट्रोड्यूस द रोटरी क्लिंग फॉर अ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ सिमेंट. तर हे जे आहे मिस्टर P. फॅब्रिक जॉन्सन यांनी काय केलं? रोटरी क्लिंकमधून जे मॅन्युफॅक्चर केलं जाते सिमेंटला त्याला इंट्रोड्यूस केलं. आता आपण कधीच सिमेंटला ॲज अ सिंगल यूज करताना बघितलं नाही. तर सिमेंट कशामध्ये यूज केलं जातं? ॲज अ इन द फॉर्म ऑफ अ कॉन्क्रीट. आता कॉन्क्रीट काय काय मिळून बनतं? कॉन्क्रीट बनतं सिमेंट प्लस सँड प्लस वॉटर प्लस ॲडमिक्स्चर आणि ॲग्रिगेट. तर वी ऑल नो व्हॉट इज दिस सिमेंट. आणि सिमेंटचे फॉर्म होण्याचे, सिमेंटमध्ये डिफरंट इन्ग्रेडियंट मिळून सिमेंटला फॉर्म केलं जातं. ते मी आता त्या डिफरंट हे काय आहे? मेन तर त्याचं आहे क्ले अँड लाईम. क्लेमध्ये पण डिफरंट टाईप्स असतात. तर त्यामधलं आहे जे पण पार्टिकल क्लेमध्ये इंट्रोड्यूस होतात किंवा इन्क्ल्यूड होतात तर त्याला म्हटलं जातं आर्गिलिसियस. इट इज अ काइंड ऑफ अ चिकन माती. ठीक आहे. आणि दुसरं आहे सिमेंटमध्ये लाईम यूज केलं जातं ॲज अ बाइंडिंग मटेरियल. आणि जे पण लाईम सारख्या याच्यात कन्सिडर होतात त्याला म्हटलं जातं कॅल्केरिसियस विच इज लाईम, दॅट इज चुना. आपण बघत होतो की कॉन्क्रीटमध्ये काय काय असतं? सिमेंट असतं, सँड असतं, वॉटर, ॲडमिक्स्चर आणि ॲग्रिगेट. तर सँड विच इज अ काइंड ऑफ अ फाईन ॲग्रिगेट ॲक्च्युली. त्याला रेती, वॉटरला सिमेंट कॉन्क्रीटमध्ये ॲज अ मिक्सिंग मटेरियल और सॉल्वंट म्हणून यूज केलं जातं.
पाण्याला आपण काय म्हणते मिक्स करण्यासाठी यूज केलं जातं सॉल्वंट ॲज अ लिक्विड फॉर्ममध्ये. आणि त्यानंतर आहे ॲडमिक्सचर विच इज अ क्वालिटी इन्क्रीमेंटसाठी यूज केलं जातं. आणि एक असतं ॲग्रिगेट. ॲग्रिगेटचे दोन टाईप असतात विच इज फाईन ॲग्रिगेट अँड कोर्स ॲग्रिगेट. ॲग्रिगेट इज बेसिकली गिट्टी. तर हे आहे बेसिक इंट्रोडक्शन ऑफ अ सिमेंट.